केनवडे तालुका कागल येथे स्वरा पंकज पाटील ह्या 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा घरातल्या मागील बाजूस असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी सकाळी घडली। याबाबत मिळालेली माहिती अशी की गावच्या पश्चिमेला केनवडे सावर्डे खुर्द रस्त्यावर पंकज पाटील यांचे घर आहे। सकाळी त्यांची 1.5 वर्षांची मुलगी स्वरा ही आजीसोबत स्वच्छतागृहात गेली होती। त्यानंतर आजीने तिला घरात जायला सांगितले, मात्र स्वरा घरात न जाता खेळत खेळत घरच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्याजवळ गेल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही। आजीसह घरातील सर्वजण कामात व्यस्त होते। घरातील सर्वजण स्वरा ही नेहमीप्रमाणे आजोबांबरोबर गावात गेली असेल असं समजून तिची कुणी चौकशी केली नाही। काही वेळानंतर स्वराचे आजोबा घरी आल्यानंतर त्यांनी चिमुकल्या स्वराची चौकशी केली। त्यावेळी घरातल्यांनी स्वरा तुमच्या सोबतच आली असल्याचं सांगितलं, मात्र त्यांनी आपल्या सोबत नसल्याचं सांगताच कुटुंबियांची धावपळ उडाली। त्यांनी स्वराची शोधाशोध सुरू केली असता तिचा मृतदेह गोबर गॅसच्या खड्ड्यामध्ये आढळून आला। तिला खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढून तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले, पण तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। स्वराच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आई वडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवून टाकणारा होता। या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली। काही महिन्यांपूर्वीच पंकज पाटील यांनी एकुलते एक स्वराचा पहिला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला होता।